नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब. या अगोदर आपण यमाची माहिती घेतली. आपण पाहिले की यम हे सामाजिक शिस्त, नैतिकता यांच्याशी संबंधित आहेत. हे समाजातील व्यक्तीच्या वर्तनाला मार्गदर्शन करतात आणि सामाजिक समरसतेसाठी आवश्यक आहेत. आज मी नियम या अष्टांगापैकी एकाबद्दल क्रमाने माहिती देणार आहे. नियम हे वैयक्तिक शिस्त, आत्मसंयम यांच्याशी संबंधित आहेत. व्यक्तीच्या स्वतःच्या विकासासाठी मार्गदर्शन करतात. हे नियम 5 प्रकारचे आहेत: शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच शरीर आणि मनाची शुद्धता, यात शारीरिक स्वच्छता आणि सकारात्मक विचारांचा समावेश होतो. संतोष समाधानाने आणि कृतज्ञतेने जीवन जगणे, जे आहे त्यात आनंद मानणे. तप आत्मशिस्त आणि कठोर परिश्रमाने स्वतःला घडवणे, यात शारीरिक आणि मानसिक तपस्येचा समावेश आहे. स्वाध्याय स्वतःचा अभ्यास, आत्मपरीक्षण आणि पवित्र ग्रंथांचा अभ्यास करणे. ईश्वर प्रणिधान ईश्वराला किंवा विश्वातील उच्च शक्तीला शरण जाणे. आज आपण शौच या नियमाबद्दल माहिती घेणार आहोत. शौच हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे शुद्धता किंवा पवित्रता असा होतो. केवळ शारीरिक स्वच्छतेचे नाही, तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक आहे. कसे ते पुढील कहाणीच्या माध्यमातून समजून घेऊ. एका दूरच्या गावात घनदाट जंगलाच्या कुशीत सत्यनारायण नावाचा एक तरुण संन्यासी राहत होता. त्याला जगातील सर्व ज्ञानाच्या आणि सुखाची प्राप्ती करायची होती. त्याने सर्व जीवन ध्यान, तपश्चर्या आणि कठोर नियमाचे पालन करण्यात घालवले. सत्यनारायणला नेहमी असे वाटत होते की नेम आणि कठोर शिस्तच त्याला मोक्षाकडे घेऊन जातील. एके दिवशी सत्यनारायणची भेट एका वृद्ध आणि अत्यंत ज्ञानी ऋषीशी झाली. सत्यनारायणने ऋषींना विचारले, गुरुदेव, मी माझे जीवन कठोर नियमांच्या आणि शिस्तीच्या बंधनात व्यतीत केले आहे, तरी मला अजूनही मोक्ष का मिळत नाही? ऋषींनी हसून उत्तर दिले, सत्यनारायण, तू नियमांना आत्मसात करण्याऐवजी स्वतःला नियमांच्या बंधनात अडकून ठेवले आहेस. नेम हे साधनेचे मार्ग आहेत, तेच अंतिम ध्येय नाही. तू तुझ्या जीवनात नियमांचे पालन केलेस, परंतु शौच या सर्वात महत्त्वाच्या नियमाकडे दुर्लक्ष केलेस. सत्यनारायणने विचारले, शौच म्हणजे काय गुरुदेव? मी माझ्या शरीराची स्वच्छता जपतो, माझ्या कपड्यांची स्वच्छता जपतो, याहून अधिक काय? ऋषींनी त्याला समजावले, केवळ बाह्य स्वच्छता पुरेशी नाही. शौच म्हणजे शरीर, मन आणि विचार या तिघांची शुद्धता. जेव्हा तुझे मन द्वेष, लोभ, क्रोध आणि मत्सर यापासून मुक्त होईल, तेव्हाच तुला खरी शुद्धता मिळेल. ऋषींनी सत्यनारायणला सांगितले, नेम हे झाडाच्या फांदीसारखे आहेत आणि शौच हे त्या झाडाच्या मुळासारखे आहे. मुळे मजबूत असतील तरच फांद्यांना आधार मिळतो आणि झाड बहरते. नियमांचे पालन करताना जर मन शुद्ध नसेल तर सर्व प्रयत्न निरर्थक आहेत. सत्यनारायण हे ऐकून खूप विचार करू लागला. त्याने आता फक्त बाह्य नियमावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अंतर्मनातील विचारांची स्वच्छता जपण्यास सुरुवात केली. त्याने लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रति प्रेम, दयाभाव वाढला आणि इतरांबद्दलचे वाईट विचार दूर केले. हळूहळू त्याला आपल्या आत एक वेगळीच शांतता, आनंद जाणवू लागला. शेवटी त्याला समजले की नेम हे केवळ शिस्तीसाठी आहेत, परंतु शौच हे खऱ्या शांती आणि मोक्षाचे द्वार आहे. त्याने नियमांचे पालन करणे सोडले नाही, पण त्यासोबत त्याने आपल्या मनाला आणि विचारांनाही शुद्ध ठेवले. त्यामुळे त्याला खऱ्या अर्थाने आत्मज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती झाली. शौच मुख्यतः 2 प्रकारचे आहेत. बाह्य शौच हे शारीरिक आणि पर्यावरणीय शुद्धतेशी संबंधित आहेत. शारीरिक शौच शरीराची शुद्धता राखणे, यात दररोज स्नान करणे, दात घासणे, नखे कापणे, स्वच्छ कपडे घालणे इत्यादी समाविष्ट आहे. योगशास्त्रानुसार शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे, म्हणून त्याची शुद्धता आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हठयोगातील षटकर्म जसे नेती, धोती हे शारीरिक शौचासाठी. पर्यावरणीय शौच आसपासची जागा स्वच्छ ठेवणे, यात घर, कार्यस्थळ किंवा योगाभ्यासाची जागा स्वच्छ आणि व्यवस्थित राखणे समाविष्ट आहे. अशा वातावरणात मन शांत राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर. अंतर्गत शौच हे मन, विचार आणि भावनांच्या शुद्धतेशी संबंधित आहे. मानसिक शौच विचारांची शुद्धता, नकारात्मक विचार जसे द्वेष, ईर्ष्या, लोभ दूर करणे आणि सकारात्मक, शुद्ध विचार जसे करुणा, सत्य, संतोष विकसित करणे. पतंजली यांच्या मते मनातील अशुद्ध विचार हे योग मार्गातील मुख्य अडथळे आहेत.
भावनिक शौच, भावनांची शुद्धता, राग, भय किंवा आसक्ती यांच्यासारख्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, यामुळे मन स्थिर आणि प्रसन्न राहते. आहार आणि जीवनशैली. शौचासाठी शुद्ध आहार, सात्विक भोजन जसे फळे, भाज्या, दूध घेणे महत्त्वाचे आहे. मांसाहार, मद्य किंवा तीव्र मसालेदार पदार्थ टाळणे, कारण ते मनाला अशुद्ध करतात.